जागतिक आदिवासी दिनानिमित्त धुळे शहरात आमदार मंजुळा गावित यांच्या नेतृत्वात शनिवारी भव्य आदिवासी सन्मान रॅली काढण्यात आली। या रॅलीत धुळे, शिरपूर, साक्री व नंदुरबार येथील हजारो समाज बांधवांनी पारंपरिक वेशभूषा आणि ढोल ताशांच्या गजरात भाग घेतला। रॅली देवमगरा कॉलनीत पोहोचल्यावर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात माजी आमदार कुणाल पाटील आणि इंजिनियर मोहन सूर्यवंशी यासारख्या मान्यवर उपस्थित होते। यातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवले। शिरपूर तालुक्यातील जोडद येथील अनुदानित आश्रमशाळा बनावट कागदपत्रांवर बांपूर येथे स्थलांतरित केल्याचा आरोप करत शेकडो ग्रामस्थांनी धुळे आदिवासी प्रकल्प कार्यालयावर शनिवारी मोर्चा काढला। 1995 पासून सुरू असलेली शाळा गावातच राहावी, फसवणूक करणारी संस्थेवर कारवाई आणि मुख्याध्यापकांचे निलंबन या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढला। जागतिक आदिवासी दिनी झालेल्या या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव वाढला असून मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला। शिरपूर तालुक्यातील जुनी सांगवी गावात लहान मुलाच्या बांधण्याचा वाद विकोपाला पोहोचला। यात रागाचा उद्रेक झाल्याने तरुणांनी वृद्धावर चाकूने जीवघेणा हल्ला केला। या हल्ल्यात भगवान लक्ष्मण गायकवाड वय 56 हे गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाला। शिरपूर पोलिसांनी हल्लेखोर नागेश एकनाथ गावित यास अटक केली। साक्री तालुका आदिवासी आघाडीचे तालुका प्रमुख गोविंदा सोनवणे यांनी कार्यकर्त्यांनी शनिवारी जिल्हा परिषद मराठी शाळेतील 150 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाद्याचे वाटप केले। या उपक्रमामुळे आदिवासी दिनाला सामाजिक उपक्रमाची जोड मिळाली। धुळे जिल्ह्यातील मेथी येथे खदान संदर्भात प्रशासनाला वारंवार कळवूनही महसूल प्रशासन आणि इन्फ्रारिया कंपनीने शेतकऱ्यांशी संगनमत करून खोट्या पंचनामे केल्याचा आरोप। यामुळे शासनाची दिशाभूल करून तात्पुरती ऑर्डर दिल्याने शेतकरी आमरण उपोषणाला बसले। प्रशासनाने दखल न घेतल्याने रक्षाबंधनालाही उपोषण सुरूच राहिले। एकरी 2 लाख भरपाईची मागणी असून शिवसेना उपजिल्हा प्रमुख शणाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाला शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे। धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी महिलांच्या सुरक्षिततेसाठी डायल 112 या आपत्कालीन क्रमांकावर आधारित जनजागृती व्हिडिओ तयार केला। छेडछाड किंवा त्रासाच्या प्रसंगी घाबरू नका, डायल 112 वर संपर्क साधा म्हणजे पोलीस तातडीने मदतीला येतील असा संदेश या व्हिडिओतून देण्यात आला। धुळे शहरातील गांधी पुतळा चौकात शनिवारी क्रांती दिनानिमित्त चले जाव चळवळीच्या स्मृतींना उजाळा देत अभिवादन सोहळा पार पडला। विविध पुरोगामी संघटनाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवरांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली। धुळे शहराजवळील पांजरा नदी पात्रात परवानगीशिवाय सुमारे 1 किलोमीटर लांब व 5 मीटर उंच गॅबियन वॉल बांधकामावर आज ठाकरे गटाने आक्षेप घेतला। नदी प्रवाह बदलून जैवविविधतेला धोका निर्माण होत असून हरित लवाद व उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होत असल्याचा आरोप पक्षाने केला।